टोपीवाला आणि खोडकर माकडं. एका छोट्याशा गावात गप्पू नावाचा एक टोपीवाला राहत होता. गप्पूच्या टोप्या इतक्या सुंदर होत्या की टोपी घातली की माणूस स्वतःलाच आरशात पाहून म्हणायचा, अरे वा, मी तर हिरो सारखा दिसतोय. गप्पू रोज टोप्यांची टोपली घेऊन गावोगाव फिरायचा. एके दिवशी तो जंगलातून जात होता. डोक्यावर कडक ऊन, पायात खूप थकवा आणि पोटात जोराची भूक. गप्पू म्हणाला, बस, आता थोडी विश्रांती घ्यायला हवी. तो एका मोठ्या झाडाखाली बसला आणि बसल्या बसल्या झोपी गेला. थोड्याच वेळात तो जोरात घोरायला लागला. हे ऐकून झाडावर बसलेली माकडं हसू लागली. एक माकड दुसऱ्याला म्हणालं, अरे, हा माणूस झोपेत गाणं गातोय काय? मग काय, एक माकड खाली उतरलं, मग दुसरं, आणि बघता बघता सगळी माकडं खाली आली. त्यांना बाजूला ठेवलेली टोप्यांची टोपली दिसली. अरे वा, टोपी? एका माकडाने टोपी घातली आणि मान हलवत म्हणालं, मी कसं दिसतोय? दुसरं माकड उड्या मारू लागलं. तिसरं छाती फुगवत म्हणालं, मी तर राजा दिसतोय. थोड्याच वेळात सगळी माकडं टोप्या घालून झाडावर चढली आणि नाच, उड्या आणि मस्ती सुरू झाली. तेवढ्यात गप्पू उठला. त्याने डोळे चोळले आणि पाहतो तर काय, अरे देवा, माझ्या टोप्या कुठे गेल्या? तो इकडे पाहतो, तिकडे पाहतो, पण टोप्या काही दिसेना. मग त्याने वर पाहिलं आणि त्याच्या तोंडून एकच वाक्य निघालं, अरे बापरे, माझ्या सगळ्या टोप्या तर या खोडकर माकडांनी घेतल्या. गप्पू खूप प्रयत्न करतो. तो हात हलवतो तर माकडंही हात हलवतात. तो उडी मारतो तर माकडंही उड्या मारतात. गप्पू थोडा विचार करतो आणि अचानक त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येते. तो हसतो आणि म्हणतो, अच्छा, तुम्ही माझी नक्कल करताय का? गप्पूनं पटकन आपली टोपी काढली आणि खाली टाकली. एका मागोमाग एक सगळी माकडं त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकू लागली. गप्पूनं पटकन सगळ्या टोप्या गोळा केल्या. आनंदाने हसत तो म्हणाला, बुद्धी वापरली की अशी खोडकर माकडं सुद्धा फसतात. माकडं झाडावरून ओरडली, पुन्हा ये, आम्हाला अजून खेळायचंय. गप्पू हसत हसत पुढे निघून गेला. मुलांनो, तुम्ही पाहिलत ना गप्पूनं काय केलं? तो रडला का? तो ओरडला का? नाही ना. त्याने शांतपणे विचार केला आणि मग त्याला एक भारी आयडिया सुचली. मग सांगा बरं, घाई न करता शांतपणे विचार केला तर काय होतं? हो, बरोबर, अडचण सोपी होते. आणि अजून एक प्रश्न, ताकद मोठी असते की बुद्धी मोठी असते? हो ना, बुद्धीच मोठी असते. आता एक छोटंसं काम करूया. ज्यांना ही गोष्ट आवडली असेल त्यांनी लाईक बटन दाबा बरं. आणि तुम्हाला अशाच मजेशीर गोष्टी नेहमी ऐकायला आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. कारण मॉरल मॅजिक अशाच नवीन मजेशीर आणि शिकवणाऱ्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. तर भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत हसत रहा आणि बुद्धी वापरत रहा.